नमस्कार मित्रांनो, कोकण युवा सेवा संस्थेच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्हाला तर माहीतच आहे, मी सध्या गावी आलेलो आहे लांजाला. आणि गावची स्पेशल डिश मम्मीने बनवलेली आहे, ती म्हणजे घावणे आणि चहा. तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या कोकणामध्ये घावणे म्हटलं तर एक स्पेशल डिशच आहे आपल्यासाठी ती. आणि आपली स्पेशालिटी जरी इथून आपण मुंबईमध्ये किंवा म्हणजे उपनगरात आपण जरी ती खात असलो तरी इकडची टेस्ट तिकडं नसते. आणि ती स्पेशली मम्मीने बनवली. आणि आता हे घावणे खाऊन झाल्याच्या नंतर ॲक्च्युली आपलं बंद असलेलं घर, म्हणजे आम्ही सर्व आता मुंबईला म्हणजे विरारला शिफ्ट झाल्यामुळे इकडचं घर बंद असतं. आणि शिमगा, मे महिना आणि गणपती या वेळी आपण गावाला असतो. तर त्याची आता गणपती बाप्पा येण्याची चाहूल लागलेली आहे. तर त्याची झाडलोट करायची आहे. तर त्यासाठी मी आता निघणार आहे. तर तुम्हाला मी लगेच एक चहा आणि घावणे खाऊन आता मी चाललो आहे आमचं घर झाडायला. आता हे बघा, हे घर आहे, हे आमच्या बंधुराजांचं आहे. आता हे घर आम्ही नवीन बांधलेलं आहे आणि त्याची आता 23 तारखेला घरभरणीसुद्धा आहे. आता आम्ही सध्या ते आमच्या घरी राहत असल्यामुळे जास्त काही अडचण नसणार आहे. पण आतमध्ये घर बंद असल्याकारणानं आतमध्ये झाडलोट करणं खूप गरजेचं आहे. तर हे दाखवतो आहे आमचं घर. तर हे ग्रीन नेट लावलेलं तुम्हाला दिसतं आहे, पण ते आता सध्या लावलेलं आहे आडोसा म्हणून. कारण आपल्या इकडे सध्या वाघ जास्त फिरत असल्याकारणाने आपल्याला एक सेफ्टी लागते. तर सेफ्टीच्या दृष्टीने आपण तो थोडंसं लावलेलं आहे. तर ही झाली घराची दर्शनी बाजू, म्हणजे एक फुडा आपण बोलतो, घराचा फुडा. तर हा आहे. आता सध्या कसं काका वगैरे राहत असल्याकारणाने ते आपण ग्रीन नेट वगैरे त्यांनीच मारलं आहे. आणि राहण्यासाठी एक थोडीशी सेफ जागा म्हणून हे केलेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवतो, ज्या वेळेला मी गावी होतो त्यावेळेला पोल्ट्री फार्म माझा होता. म्हणजे एक गावरान कोंबड्या वगैरे आम्ही ठेवायचो. तर ही आहे पोल्ट्रीची शेड, एक 300 स्क्वेअर फूट. आता सध्या तिची हालत खराब आहे. त्यानंतर ही एक शेड आहे जी 500 स्क्वेअर फूटची आहे. सध्या ही पण अशीच पडीक आहे. तर बघूया, लवकरच प्लॅनिंग आहे आपला की रिन्युएट करायचं त्यांना. आणि तुम्ही बघताय बघा आता कसं ही शेती वगैरे आपली थोडीशी पडलेली आहे. आणि जंगल बघा कसं इथूनच आपल्या घरापासूनच पाठीमागे सुरुवात झालेली आहे. या अगोदर एवढं नव्हतं, कारण इथे सर्व आम्ही राहत होतो त्यावेळेला साफसफाई असायची. आता कोणी नसल्याकारणानं ते जंगल पण अवाढव्य वाढलेलं आहे आता. आणि आता हा तुम्हाला माझ्या सभोवतालचा परिसर मी दाखवला आहे. आणि आता ते घर झाडायला सुरुवात मी करत आहे. ठीक आहे, भेटू मग पुढच्या व्हिडिओवरती.